श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 450। उपशम प्रकरण सर्ग 76 व 77। वशिष्ठ पुढे म्हणाले, राघवा, जीवनमुक्त पुरुष व्यवहारदृष्ट्या गाढ निद्रेत असल्याप्रमाणे राहून अंतर्यामी पूर्णतः जागृत असतो व सर्व व्यवहारात कुशलतेने वागूनही कर्मफळाच्या इच्छेने केव्हाही बद्ध होत नाही. तो बाह्यतः सर्व व्यवहार करीत असतो, पण अंतर्यामी काहीच करीत नाही. त्याच्या मनात कोणत्याही विषयाची इच्छा होत नसल्यामुळे त्याने सर्व विषयांचा त्याग केलेला असतो व बाह्यतः सर्व व्यवहार करीत असताही तो ह्या जगामध्ये समदृष्टीने राहत असतो. तो सर्व यथाप्रत अशी वर्णाश्रम विहित कर्मे, परंपरागत प्राप्त झालेल्या राज्याधिकांचे पालन किंवा दानमानादी कार्ये बाह्यतः करीत असतो. जगातील सर्व प्रकारची सुखे आत्मरूपाने पाहणारा, परंतु सर्व प्रकारच्या आशांमध्ये सामान्य माणसाप्रमाणे घडून गेलेला दिसणारा जीवनमुक्त पुरुष कर्तृत्व भावनेचा सर्वस्वी त्याग करून सर्व प्राप्त कर्मे करीत असतो. प्रारब्ध क्रमाने प्राप्त झालेल्या सर्व कर्मांमध्ये तो उदासीनाप्रमाणे वागत असतो. तो कशाची इच्छा करीत नाही व कशाचा द्वेषही करीत नाही. इष्ट फलाबद्दल तो हर्ष मानत नाही व अनिष्ट फलाबद्दल खेद करीत नाही. तर अनुकूल किंवा प्रतिकूलपणाने वागणाऱ्या लोकांबरोबर तो आसक्तीरहित चित्ताने वागत असतो. जे त्याच्याबरोबर प्रेमाने वागतात त्यांच्याबरोबर तो प्रेमाने वागताना दिसतो, तर जे त्याच्याबरोबर लबाडीने वागतात त्यांच्याबरोबर तोही लबाडीने वागत आहे असे दिसते. तो मुलांमध्ये मुलांप्रमाणे वर्तन करतो, वृद्धांमध्ये वृद्धाप्रमाणे वागतो, धैर्यवंतांबरोबर धैर्यवानाप्रमाणे वागतो, तरुणांबरोबर तरुणाप्रमाणे वागतो व दुःखितांमध्ये असताना तो स्वतः दुःखिताप्रमाणे वागतो. काही बोलावयाचे झाले तर परम पवित्र अशा महात्म्यांची चरित्रे वर्णन करून सांगतो. त्याच्या मनाला दीनपणा ठाऊक नसतो, तर तो स्वतः धैर्यशील, आनंदी आणि प्रसन्न असून त्याच्या पुण्यप्रद चरित्राचे लोक मोठ्या प्रेमाने वर्णन करतात. प्राज्ञ, सुप्रसन्न, मधुर भाषण करणारा आणि स्वानंदाने परिपूर्ण असा जीवनमुक्त पुरुष खेद व दुर्विचार यांचा त्याग करून सर्व लोकांशी त्यांचा बंधू असल्याप्रमाणे प्रेमभावाने वागतो. उदार कृत्य करणारा, उदार मुद्रेने युक्त असलेला, सर्वांशी समबुद्धीने वागणारा, शीतल अशा सुखाचा सागर असलेला, स्नेहपूर्ण आणि मृदू भाषण करणारा जीवनमुक्त पुरुष सर्वांना पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आनंदित करतो. सत्कृत्यांच्या योगाने त्याला वास्तविक काही पुरुषार्थ संपादन करावयाचा नसतो. विषयोपभोगांच्या योगाने त्याला कोणतेही श्रेष्ठ सुख प्राप्त करून घ्यावयाचे नसते. विहित कर्मे करून त्याला कोणती विशिष्ट गती मिळवावयाची नसते. निषिद्ध कर्मांचे आचरण करून त्याला काही साध्य करावयाचे नसते. विषयोपभोगांचा प्रत्यक्ष त्याग करूनही त्याला काही प्राप्तव्य नसते आणि आप्त बांधवांच्या संयोग वियोगामुळे त्याला कोणत्याही सुखदुःखांची प्राप्ती व्हावयाची नसते. या जगात किंवा दुसऱ्या जगात एखादे श्रेष्ठ फल प्राप्त करून घेण्यासाठी काही क्रिया कराव्या अशी त्याच्या ठिकाणी इच्छा नसते किंवा अक्रिय राहूनही त्याला काही प्राप्त करून घ्यावयाचे नसते. तसेच बंध, मोक्ष, पाताळ, स्वर्ग यांच्याशीही त्याला काही कर्तव्य नसते. हे अखिल जग आत्मरूप आहे अशी यथार्थ दृष्टी उत्पन्न झाल्यामुळे त्याच्या मनाला बंध किंवा मोक्ष यांच्याबद्दल यत्किंचितही तळमळ वाटत नाही. उत्कृष्ट अशा ज्ञानाग्नीच्या योगाने ज्याचे सर्व संदेह जळून गेलेले असल्यामुळे त्याचे चित्त आकाशात स्वैर संचार करू लागते. ज्याचे मन भ्रांतिरहित होऊन ब्रह्मस्थितीशी तद्रूप होऊन राहिले आहे, त्याच्या ठिकाणी विस्तीर्ण आकाशाप्रमाणे
असे कल्पना सृष्टीचे उदय किंवा अस्त होईनासे होतात. आता ह्या ठिकाणी तुझ्या मनात अशी शंका येईल की जीवनमुक्ताच्या ठिकाणी मनाचा अभाव झालेला असतो, तर त्याच्या हातून शरीराचे व्यवहार तरी कसे होऊ शकतात? तर याचे उत्तर असे आहे की ज्याप्रमाणे पाळण्यात निजलेल्या बालकाच्या अवयवांची हालचाल सहज होत असते, त्याप्रमाणे जीवनमुक्ताची सर्व शारीरिक हालचाल सहज होत असते. मदिरा प्राशन करून धुंद झालेल्या मनुष्याप्रमाणे ब्रह्मानंदाने धुंद होऊन गेलेल्या आणि पुन्हा जन्माला न येणाऱ्या जीवनमुक्त पुरुषाच्या ठिकाणी कोणत्याही विषयाची ग्राह्य अग्राह्य बुद्धी असत नाही आणि तसेच कोणतेही कार्य केल्याची किंवा न केल्याची स्मृती त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. सर्व पदार्थांविषयीची ग्राह्य अग्राह्य वृत्ती अस्तंगत झालेला जीवनमुक्त पुरुष सर्व पदार्थांचे सर्व प्रकारे ग्रहण करतो व त्यागही करतो. सारांश म्हणजे त्याचे वर्तन एखाद्या बालकाप्रमाणे निर्विकार व निरागस असते. देश, काल आणि कर्म परंपरा यांच्या अनुरोधाने तो सर्व कार्य करीत असतो, परंतु त्या कार्यांपासून होणाऱ्या सुखदुःखांचा त्याच्या मनावर यत्किंचितही परिणाम होत नाही. अंतर्यामी कोणत्याही प्रकारची इच्छा नसताना बाह्यतः सर्व प्रापंचिक व्यवहार करणाऱ्या जीवनमुक्ताच्या ठिकाणी बाह्य पदार्थांसंबंधाच्या सत्यत्व बुद्धीमुळे उत्पन्न होणारी आस्था शिल्लक राहत नाही व त्याचे मन कसल्याही प्रकारच्या कर्मफलांकडे धाव घेत नाही. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.